ही रानभाजी म्हणजे भुई आवळा. मराठी त्याला भुई आवळा किंवा भुई आवळी असंही म्हणतात. ही भाजी जमिनीवर पसरते. याचं उंच झाड नसतं. लहानशा आवळ्यासारखी फळं पानांच्या खालच्या बाजूला लागतात म्हणून याला भुई आवळा असं म्हणतात. आयुर्वेदात याचं खूप महत्त्व आहे. यामध्ये यकृत, लिव्हर शुद्ध करण्याचे गुण आहेत. कावीळ आणि लिव्हरच्या आजारात भुई आवळ्याचा रस उपयुक्त ठरतो. लघवीच्या तक्रारीत सुद्धा उपयोगी आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा या भुई आवळ्याचा उपयोग होतो. ही भाजी रानभाजी म्हणून खाल्ली जाते आणि औषध म्हणून सुद्धा वापरली जाते. आता आपण बघूया या भुई आवळ्याची भाजी करायची कशी. कढईमध्ये तेल गरम करायचं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, हिंग, लसूण आणि कांदा घालून चांगलं परतून घ्यायचं. त्यात हळद तिखट घालून भुई आवळा टाकायचा. झाकण ठेवून मंद गॅसवर ही भाजी शिजू द्यायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि हवं असल्यास वरून नारळ आणि कोथिंबीर घालायची. झाली तुमची भुई आवळ्याची भाजी तयार. ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत छान लागते. धन्यवाद.